बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी होणार आहे। बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यात मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला होणाऱ्या पहिल्या टप्प्यात 121 मतदारसंघात मतदान होणार आहे। त्यासाठीचं उमेदवारी अर्ज भरायला आजपासून प्रारंभ होणार आहे। येत्या 17 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे, तर 18 तारखेला अर्जांची छाननी होईल। अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 20 ऑक्टोबर आहे। दरम्यान बिहारमध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे। निवडणुकीच्या काळात सुमारे 8.5 लाख निवडणूक अधिकाऱ्यांना तैनात केलं जाणार आहे। प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक सामान्य निरीक्षक तैनात केला जाईल। तसंच प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कमीत कमी एक मतदारसंघ संपूर्णपणे महिला अधिकारी किंवा दिव्यांग अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली असावा, अशा सूचना निवडणूक आयोगानं दिल्या आहेत। बिहारमध्ये जागा वाटपाचं चित्र येत्या 1-2 दिवसात स्पष्ट व्हायची शक्यता आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आपलं धोरण ठरवलं असलं तरी लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांच्यासोबत जागा वाटपाचं समीकरण अजून निश्चित झालेलं नाही। अफगाणिस्तानचे